आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. 27 गावातील सफाई कामगारांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा. आजे माजी आमदार, शिवसेना नेते, काँग्रेस, भाजप पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांना केडीएमसीत समाविष्ट करा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. केडीएमसी मधील 27 गावातील सफाई कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी 27 गावातील सफाई कामगार आक्रमक झाले. आज 27 गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन करत केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. मनसे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलगतची 27 गावे जून 2015 साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावातील सफाईचे काम करणारे कामगार हे ग्रामपंचायतीकडे कार्यरत होते. गावे महापालिकेत समाविष्ट केल्याने या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी 2015 पासून केली जाते. गेली 9 वर्ष या मागणीबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र या 500 सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करून घेतलेलं नाही. त्या विरोधात आज 27 गावातील सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर पोहोचला. आंदोलनास मनसे आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे यांनी पाठिंबा देत त्या ठिकाणी पोहोचले. या नेत्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. याबाबत बोलताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी 27 गावातील कामगारांना केडीएमसीत सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी 12 एप्रिल 2017 साली सरकारकडे मागणी केली. त्यानंतर 2019 सालीही हा विषय सरकारकडे मांडला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. 27 गावातील नागरिकांकडून कर वसुली केली जाते, त्यांना कोणती सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत. 27 गावावर सातत्याने अन्याय होत राहिलाय. सफाई कामगारांची मागणी लवकर मान्य करा अशी मागणी केली आहे. 27 गावातील जे कर्मचारी आहेत, जेव्हा ही महापालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांनी जे केडीएमसीचे कर्मचारी काम करतात तेच काम 27 गावातील कर्मचारीसुद्धा करत आहेत. मला वाटतं आज 2015 का 16ला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली. त्याच्यानंतर 12 एप्रिल 17ला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांना, ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे या 27 गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे. त्याच्यानंतर 2019ला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाल्यानंतर त्यांना पत्र दिलं की पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महापालिका झाली. त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले. त्यांचे 299 काहीतरी कर्मचारी होते. परंतु हे 500 कर्मचारी आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेत नाही आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत, जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे. त्यांना परमनंट केलं पाहिजे, त्यांना कायम केलं पाहिजे. परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात, सत्याग्रह करतात, पाठपुरावा करतात, परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना. शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघड्यावर पडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे.
मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं, परंतु ते हे झालेलं नाही. म्हणून यासंबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील, इतर सर्व आमचे सहकारी असतील, त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने यासंबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. 1 वर्ष हे कर्मचारी आंदोलन करतात किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचं समाविष्ट करा, आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्यावं. नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी. सिंपल मागणी आहे. यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं, बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या, आम्हाला जिल्हा परिषदेच्या सवलती, आमच्या शाळा आधी तिथे दिल्या. त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने 27 गावांवर अन्याय होते. आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो. आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत ते पाठीशी उभा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तुम्ही पाठिंबा, मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही. खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे, ती टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात. ठाणे जिल्ह्यात किंवा TMC असेल, KDMC असेल, यामध्ये आजूबाजूच्या नगरपालिका आहेत, या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे. आत्ता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे, परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाहीये. तुम्ही बघाल तर वागले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो आणि तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो. म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही. आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं, लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.